आणि ठाकरे हा महाराष्ट्रातला मोठा राजकीय ब्रँड आहे आणि हाच ब्रँड टिकला पाहिजे असा आग्रह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते करतात। आणि इतकंच नाही तर राजकीय पक्षांसोबत बांधील नसलेले अनेक सर्वसामान्य नागरिक सुद्धा महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र हितासाठी ठाकरे ब्रँड गरजेचा असल्याचं मत व्यक्त करतात। त्यामुळे राजकीय दृष्ट्या पॉवरफुल असलेला हा ठाकरे ब्रँड नेमका आहे तरी काय आपण पाहूया। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठाकरे ब्रँड पुन्हा दमदार व्हावा यासाठी दोन्ही भावांच्या आधीपासूनच रस्त्यावर उतरायला लागले। डोंबिवलीत तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं, तर नाशिकमध्ये मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिक तर घरचं कार्य असल्याप्रमाणे उपस्थित होते। ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे हेच मत दोन्ही पक्षाचे राज्यभरातले कार्यकर्ते व्यक्त करतात। ही दोघं जर एकत्र आली तर या महाराष्ट्राचं गोकुळ करून ठेवतील आणि सर्वांची आशा देवा ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ही लवकरात लवकर दोघं एकत्र येऊ दे आणि महाराष्ट्रासाठी चांगली संकल्पना, चांगली कामे व शेतकऱ्याच्या हितासाठी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी हे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील ही मी आशा करतो। ठाकरे हा ब्रँड आहे आणि उद्धवसाहेब, राजसाहेब ही एकत्र येणं गरजेचं आहे। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे ही सगळा ठाकरे हे ब्रँड एकत्र येऊन महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे आणि ह्यातच सगळ्या महाराष्ट्रीयांचं, मराठी माणसाचं भलं होणार आहे आणि लुंग्या-सुंग्यांचं सगळं हे संपणार आहे। त्यासाठी ही दोघं एकत्र येणं काळाची नव्हे आपल्यासारख्या मराठी लोकांची गरज आहे। ठाकरे ब्रँड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उदयाला आणला। 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली। मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते, तर स्थानिक लोकाधिकार समितीमुळे मराठी युवकांना नोकरी मिळू लागली। परिणामी मुंबईत शिवसेना वाढायला लागली। मुंबई ठाण्यात ताकद निर्माण केल्यानंतर 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची विराट सभा झाली। संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर शिवसेनेचा मराठवाड्यात झपाट्यानं विस्तार झाला, तर 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले। त्यानंतर 1992 साली उसळलेल्या दंगली, 93 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही त्यांचं हिंदुत्व आक्रमक केलं। 1995च्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला यश आलं। शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले आणि पहिल्यांदाच राज्यात युतीच्या रूपानं गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आलं। बडे नेते, संस्था, पैसा हे काहीही हाती नसताना बाळासाहेब ठाकरेंनी राजकीय चमत्कार केला। सामान्य शिवसैनिकांना सत्तेत बसवण्याची किमया बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडचा दबदबा निर्माण झाला। या सगळ्या राजकीय जडणघडणीत महाराष्ट्रात शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण बनलं। तसंच राज्याच्या राजकारणात ठाकरे केवळ आडनाव नाही, तर तो एक राजकीय ब्रँड बनला। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरे ब्रँड तब्बल 5 दशकं तळपत होता। मात्र ठाकरे ब्रँडला अनेकदा तडेही गेले। शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकल्यास त्याची आपल्याला प्रचिती येते। छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडली। राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता, त्यामुळे ठाकरे ब्रँडला मोठा तडा गेला। मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, तर राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा मिळाली नव्हती। त्यामुळे ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ठाकरे ब्रँड संपणार नाही असं वक्तव्य केलं होतं। राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना जे ठाकरे ब्रँड बाबत वाटतं तेच सामान्यांनाही वाटतं।
ठाकरे ब्रँडच्या दबदब्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी मागणी केली जाते. त्यामागची कारणंही तशीच आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक ठिकाणी परप्रांतीयांची मुजोरी वाढल्याच्या घटना समोर आल्या. ठाकरे ब्रँड कमजोर झाल्यानं अन्याय वाढल्याची भावना मराठी माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुसंख्य मराठी माणसं ठाकरे ब्रँडसाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं म्हणून आग्रही आहेत. आता जनतेच्या मनात जे आहे ते प्रत्यक्षात होऊन ठाकरे ब्रँड पुन्हा तळपेल का हे लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.